तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आज आहे वर्धा जिल्ह्यातल्या आजनसरा येथे। आजनसरा येथे असलेलं प्रसिद्ध भोजाजी महाराजांचं मंदिर आज आपण पाहणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि या तीर्थक्षेत्राविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो आता जाऊया आपण मंदिरामध्ये। आजनसरा गाव कुठे आहे, येथे कसे यावे, भोजाजी महाराज कोण होते व या मंदिराची काय विशेषता आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत भोजाजी महाराज यांच्या मंदिरात। याच ठिकाणी भोजाजी महाराज यांची समाधी आहे। मंदिरात झालेली प्रचंड गर्दी आपण पाहू शकता। श्री भोजाजी महाराज हे नाव केवळ वर्धा, यवतमाळ, नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे। ही जी रांग आपण पाहत आहात ही आहे मुखदर्शन रांग। या रांगेने गेल्यावर आपण भोजाजी महाराजांचे लांबून दर्शन घेऊ शकतो। ही आहे दर्शन बारीची रांग। जर आपल्याला समाधीपर्यंत जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर त्याकरिता या रांगेत आपल्याला उभं राहावं लागते। आम्ही लागलेलो आहोत, बघूया किती वेळ लागतो ते। तर बघा मित्रांनो या रांगेतला प्रवास संपलेला आहे आणि आता आम्ही इथून आता या हॉलमध्ये प्रवेश करणार आहोत। मित्रांनो या काही सूचना आहेत इथे लावलेल्या। मित्रांनो अशा प्रकारे आपले भोजाजी महाराज समाधी दर्शन झालेले आहे आणि आता आपण निघूया मंदिराचे बाहेर। दर्शन घेऊन मंदिराचे बाहेर पडताच अशा प्रकारची भजने जागोजागी सुरू असल्याचे आपल्याला दिसते। महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भक्त इथे येतात। इथे भक्तांनी मागितलेला नवस पूर्ण होतोच अशी भावना आहे। त्यामुळे नवस फेडायला दर बुधवारी किमान 500 ते 1000 कुटुंबांकडून स्वयंपाक केला जातो। त्यातही महाराजांना पुरणपोळी आवडत असल्याने दर बुधवारी आणि रविवारी 5 ते 7000 किलो डाळीचे पुरण शिजवले जाते। पूर्वीच्या काळी म्हणजे 10 ते 15 वर्षापूर्वी फारशा सोयी नसल्याने पुरणाची डाळ ही परंपरागत पद्धतीने म्हणजे पाटा वरवंट्यावर वाटल्या जात होती। भक्तांची वाढती संख्या व पुरणाचे प्रमाण फार अधिक झाल्याने आता या ठिकाणी पुरण दळण्याची अनेक विद्युत यंत्रे लावण्यात आलेली आहेत। 10 रुपये प्रति किलो प्रमाणे या यंत्रावर आपल्याला पुरण वाटून मिळते। इथे स्वयंपाक करणाऱ्या भाविकांची संख्या खूप जास्त असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी अशा प्रकारचे मोठमोठे शेड बांधलेले आहेत। प्रत्येक शेडमध्ये 100 गाळे करण्यात आलेले आहेत। हे गाळे देवस्थानाकडून भाविकांना स्वयंपाक करण्यासाठी व जेवणासाठी नाममात्र दरात देण्यात येतात। मात्र हे गाळे मिळवण्याकरिता आपल्याला किमान 15 दिवस आधी येथे येऊन गाळ्याचे बुकिंग करावे लागते। आम्हाला ज्यांनी येथे आमंत्रित केले त्यांचा हा गाळा आहे। चला बघूया जेवणाची काय काय तयार झाली आहे ते। काय काय मेनू आहे आपला? वांग्याची भाजी नाही का? हे पुरण आहे। आजनसरा येथे येण्यासाठी नागपूर वर्धा हिंगणघाट या ठिकाणावरून एसटी महामंडळाच्या थेट बसेस उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे हिंगणघाट येथून हे ठिकाण 26 किलोमीटर असल्याने तेथून ऑटो रिक्षाने देखील आपण येथे येऊ शकतो। अशा प्रकारे आपण या ठिकाणी गाळा घेऊन वाढदिवस देखील साजरा करू शकतो। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्वयंपाकाकरिता आवश्यक असलेली भांडी नाममात्र दरात किरायाने मिळतात। तसेच स्वयंपाक हा चुलीवरच करायचा असल्याने त्याकरिता आवश्यक लाकडे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत। मित्रांनो जे भाविक या ठिकाणी स्वयंपाकाच्या तयारीने येत नाहीत त्यांना जर पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांना करायचा असेल ते डाळ साखर आपल्या इच्छेनुसार दान करू शकतात।
ईश्वर कटिंग तर मित्रांनो, हा आहे प्रसादालयाकडे जाण्याचा मार्ग. आपण बघू शकता ही भव्य इमारत ही आहे प्रसादालय. तर चला आपण आता प्रसादालय बघूया. इथलं मंदिर तर आपण पाहिलेलं आहे, दर्शन पण घेतलेलं आहे. आता आपण प्रसादालयाकडे जाऊया. आणि मित्रांनो, ज्या लोकांना त्या शेडमध्ये जागा मिळवता आली नाही किंवा त्यांनी आधीच ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी बुक केलं नाही, अशांना मग अशा प्रकारे उघड्या जागेवर म्हणजे मोकळ्या जागेवर करावा लागतो स्वयंपाक वगैरे. तर मित्रांनो, हे आहे प्रसादालय. आपण आता प्रसादालयाच्या इमारतीच्या अगदी पुढे उभा आहोत. आज जाऊन बघूया. प्रसादालयात जाण्यापूर्वी, प्रसादालयाच्या आत जाण्यापूर्वी ह्या काही सूचना या आपण वाचायला पाहिजे आणि तसं वागायला पाहिजे. तर मित्रांनो, हे आहे प्रसादालय. या ठिकाणी आपण 50 रुपयामध्ये पुरणपोळीचे जेवण करू शकतो. मित्रांनो, चैत्र द्वादशीला इथे दरवर्षी भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी भक्तांचा आकडा 1.5 ते 2 लाखांच्या घरात असतो. आमचे जेवण तयार आहे. आम्ही आता पंक्तीमध्ये जेवायला बसणार आहोत. आपण पण जेवायला येऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.